नमस्कार मित्रांनो, शुद्ध शब्द लक्षात ठेवणे हे प्रत्येक विद्यार्थ्याला अवघड जाते. कधी वेलांटी लहान द्यावी तर कधी मोठी, कधी उकार लहान द्यावा तर कधी मोठा. या गोंधळामुळे अनेकदा आपले गुण जातात. पण आता काळजी नको. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुद्ध शब्द कायमचे लक्षात ठेवण्याची एक अत्यंत सोपी पद्धत सांगणार आहे. जर तुम्ही या पद्धतीने सराव केला तर शुद्ध शब्द लिहिताना तुम्ही कधीच चुका करणार नाही. आजच्या भागात आपण दोन महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. पहिला, शुद्ध शब्द लक्षात ठेवण्याची खास ट्रिक जी तुमचा गोंधळ कायमचा दूर करेल. आणि दुसरा, सराव प्रश्न. शुद्ध शब्द या घटकावरील महत्त्वाचे 15 प्रश्न आपण सोडवणार आहोत. हे प्रश्न महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2026 मध्ये विविध जिल्ह्याच्या परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत. या 15 प्रश्नात आपण एकूण 26 महत्त्वाचे शुद्ध शब्द पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहेत. तर चला, अधिक वेळ न वाया घालवता आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, शुद्ध शब्द ओळखा. हा प्रश्न अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरती 2026 मध्ये आलेला आहे. यापैकी योग्य शुद्ध शब्द आहे सुगरण. सुगरण हा शुद्ध शब्द लिहिताना स चा उकार नेहमी लहान द्यावा आणि शेवटचा न हा बाणाचा द्यावा. आता इतर पर्याय चुकीचे का आहे ते पाहून घेऊ. स्वाभाविक हा शुद्ध शब्द लिहिताना व ची वेलांटी लहान द्यावी. शिक्षण हा शुद्ध शब्द लिहिताना श ची वेलांटी लहान द्यावी आणि शेवटचा न हा पानाचा द्यावा. क्षत्रिय हा शुद्ध शब्द लिहिताना त्र ची वेलांटी लहान द्यावी. शुद्ध शब्द आठवणीत ठेवणे हे प्रत्येक विद्यार्थ्याला अवघड जाते. त्याचे मुख्य कारण आहे वेलांटी लहान द्यावी की मोठी, उकार लहान द्यावा की मोठा, न कोणता वापरावा, नळाचा की बाणाचा, श कोणता वापरावा, शाळेचा की षटकोनचा. यामुळे विद्यार्थी गोंधळून जातो आणि चुका करतो. ही चूक होऊ नये म्हणून तुम्ही माझ्या पद्धतीने शुद्ध शब्द पाठ करू शकता. शुद्ध शब्द पाठ करण्याची माझी पद्धत बघूया. माझ्या पद्धतीचं नाव आहे लहान मोठा पद्धत. या पद्धतीत शुद्ध शब्द पाठ करण्यासाठी आपण त्या शब्दाच्या आधी लहान किंवा मोठा हे 2 शब्द वापरतो. चला समजून घेऊया लहान शब्द केव्हा वापरावा आणि मोठा शब्द केव्हा वापरावा. नियम 1. जर शब्दात एकच लहान वेलांटी असेल किंवा एकच लहान उकार असेल तर त्या शब्दाच्या आधी लहान हा शब्द वापरावा. उदाहरणार्थ, समजा आपल्याला सुगरण हा शुद्ध शब्द पाठ करायचा आहे. सुगरण या शब्दात एकच उकार आहे आणि तो लहान आहे. म्हणून सुगरण या शुद्ध शब्द पाठ करताना त्या शब्दाच्या आधी लहान हा शब्द वापरू आणि त्याचे पाठांतर लहान सुगरण असे करू. सुगरण हा शुद्ध शब्द कसे लिहितात तर लहान सुगरण. नियम 2. जर शब्दात एकच मोठी वेलांटी असेल किंवा एकच मोठा उकार असेल तर त्या शब्दाच्या आधी मोठा हा शब्द वापरावा. उदाहरणार्थ, पोलीस. पोलीस या शब्दात एकच वेलांटी आहे आणि ती मोठी आहे. म्हणून पोलीस हा शुद्ध शब्द पाठ करताना त्याच्या आधी मोठा हा शब्द वापरू आणि त्याचे पाठांतर मोठा पोलीस असे करू. पोलीस हा शुद्ध शब्द कसे लिहितात तर मोठा पोलीस. नियम 3. जेव्हा प्रश्नात एकापेक्षा जास्त वेलांटी किंवा उकार असल्यास तेव्हा त्यांच्या क्रमानुसार लहान आणि मोठा हे शब्द वापरावे. उदाहरणार्थ, कुतूहल. कुतूहल या शब्दात 2 उकार आहेत, पहिला लहान आणि दुसरा मोठा. म्हणून कुतूहल हा शुद्ध शब्द पाठ करताना त्यांच्या आधी आपण लहान मोठा हे शब्द वापरू आणि त्याचे पाठांतर लहान मोठा कुतूहल असे करू. कुतूहल हा शुद्ध शब्द कसे लिहितात तर लहान मोठा कुतूहल. शुद्ध शब्द पाठ करण्याची ही अतिशय सोपी पद्धत आहे. अपेक्षा आहे तुम्हाला शुद्ध शब्द पाठ करण्याची माझी पद्धत समजली असेल आणि आवडली असेल. आता व्हिडिओमध्ये पुढे येणाऱ्या प्रश्नातील शुद्ध शब्दांचे उच्चार आपण ह्याच पद्धतीने करणार आहोत. जर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आता सबस्क्राईब करा. तर चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. शुद्ध शब्द ओळखा. हा प्रश्न नांदेड जिल्हा पोलीस शिपाई भरती 2026 मध्ये आलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मोठा आशीर्वाद. आपल्या लहान मोठ्या पद्धतीनुसार. कारण आशीर्वाद हा शुद्ध शब्द लिहिताना श ची वेलांटी नेहमी मोठी द्यावी आणि व वर रफार द्यावा. प्रश्न क्रमांक 3. शुद्ध शब्द ओळखा. हा प्रश्न बीड जिल्हा पोलीस शिपाई भरती 2026 मध्ये आलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लहान कुटुंब. कुटुंब हा शुद्ध शब्द लिहिताना क आणि ट चा उकार नेहमी लहान द्यावा आणि ट वर अनुस्वार द्यावा. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. हा प्रश्न पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती 2026 मध्ये आलेला आहे. येथे प्रश्नात अशुद्ध शब्द विचारले आहे हे लक्षात ठेवावे. वरीलपैकी योग्य अशुद्ध शब्द आहे आशीर्वाद.
कारण आताच आपण पाहिले की आशीर्वाद ह्या शुद्ध शब्दात श ची वेलांटी मोठी असते आणि येथे श ची वेलांटी लहान आहे, म्हणून हा शब्द अशुद्ध आहे. आता इतर पर्यायातील शब्द हे शुद्ध शब्द आहे, म्हणून त्यांनाही आपण आपल्या लहान मोठ्या पद्धतीनुसार पाठ करून घेऊया. परीक्षा हा शुद्ध शब्द मोठी परीक्षा याप्रमाणे लिहितात. आध्यात्मिक हा शुद्ध शब्द लहान आध्यात्मिक याप्रमाणे लिहितात. पोलीस हा शुद्ध शब्द मोठा पोलीस याप्रमाणे लिहितात. आता प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. हा प्रश्नही पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती 2026 मध्ये आलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लहान मोठा कुतूहल. कुतूहल या शब्दाबद्दल आपण याआधीच माहिती घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 6, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. हा प्रश्न गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई भरती 2026 मध्ये आलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लहान मोठा प्रतिकूल. प्रतिकूल हा शुद्ध शब्द लिहिताना त ची वेलांटी लहान द्यावी आणि क चा उकार मोठा द्यावा. प्रश्न क्रमांक 7, खाली दिलेल्या शब्दामधील शुद्ध शब्दांचा पर्याय निवडा. हा प्रश्नही गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई भरती 2026 मध्ये आलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, फक्त 3 बरोबर. क्षितिज हा शुद्ध शब्द लिहिताना लहान क्षितिज असे लिहितात. क्षितिज हा शुद्ध शब्द लिहिताना श आणि त ची वेलांटी नेहमीच लहान द्यावी आणि आशीर्वाद हा शुद्ध शब्द मोठा आशीर्वाद असे लिहितात. प्रश्न क्रमांक 8, व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता. हा प्रश्न धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई भरती 2026 मध्ये आलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मोठी लहान अतींद्रिय. अतींद्रिय हा शुद्ध शब्द लिहिताना त ची वेलांटी मोठी द्यावी आणि द ची वेलांटी लहान द्यावी आणि त वर अनुस्वार द्यावा. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी योग्य शब्द कोणता. हा प्रश्न पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2026 मध्ये आलेला आहे. यापैकी योग्य शुद्ध शब्द आहे मोठा कोट्याधीश. कोट्याधीश हा शुद्ध शब्द लिहिताना ध ची वेलांटी मोठी द्यावी. आता इतर पर्याय अयोग्य का आहे ते पाहून घेऊ. आशीर्वाद हा शुद्ध शब्द मोठा आशीर्वाद असे लिहितात. आध्यात्मिक हा शुद्ध शब्द लहान आध्यात्मिक असे लिहितात. सुज्ञ हा शुद्ध शब्द लहान सुज्ञ असे लिहितात. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी 4 शब्दातील शुद्ध शब्द कोणता. हा प्रश्न जालना जिल्हा पोलीस शिपाई भरती 2026 मध्ये आलेला आहे. यापैकी योग्य शुद्ध शब्द आहे लहान निर्भत्सना. निर्भत्सना हा शुद्ध शब्द लिहिताना न ची वेलांटी लहान द्यावी आणि भ व स वर रफार द्यावा. आता इतर पर्याय चुकीचे का आहे ते पाहून घेऊ. मतितार्थ हा शुद्ध शब्द लहान मतितार्थ ह्याप्रमाणे लिहितात. अनसूया हा शुद्ध शब्द मोठी अनुसूया ह्याप्रमाणे लिहितात. हाहाकार हा शुद्ध शब्द याप्रमाणे लिहितात. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य शुद्ध शब्द ओळखा. हा प्रश्न बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2026 मध्ये आलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मोठी अनुसूया. अनुसूया हा शुद्ध शब्द लिहिताना स चा उकार मोठा लिहावा. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. हा प्रश्न सोलापूर शहर पोलीस शिपाई भरती 2026 मध्ये आलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लहान मोठी कपिलाषष्ठी. कपिलाषष्ठी हा शुद्ध शब्द लिहिताना प ची वेलांटी लहान द्यावी आणि ठ ची वेलांटी मोठी द्यावी आणि षटकोनचा वापरावा. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी शुद्ध अचूक शब्द ओळखा. हा प्रश्न अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2026 मध्ये आलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लहान परिशिष्ट. परिशिष्ट हा शुद्ध शब्द लिहिताना र आणि श ची वेलांटी लहान द्यावी आणि शेवटी टमाटरचा ट वापरावा. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. हा प्रश्न जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती 2026 मध्ये आलेला आहे. यापैकी योग्य शुद्ध शब्द आहे मोठा तीक्ष्ण. तीक्ष्ण हा शुद्ध शब्द लिहिताना त ची वेलांटी नेहमी मोठी द्यावी आणि शेवटी बाणाचा न द्यावा. आता इतर पर्याय चुकीचे का आहेत ते पाहून घेऊ. तीर्थस्थान हा शुद्ध शब्द मोठा तीर्थस्थान याप्रमाणे लिहितात. तिखट हा शुद्ध शब्द लहान तिखट याप्रमाणे लिहितात. तात्काळ हा शुद्ध शब्द याप्रमाणे तत्काळ असे लिहितात. प्रश्न क्रमांक 15, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. हा प्रश्न लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2026 मध्ये आलेला आहे. यापैकी योग्य शुद्ध शब्द आहे महात्म्य.
महात्म्य हा शुद्ध शब्द लिहिताना यला अर्धा त आणि अर्धा म जोडावा. आता इतर पर्याय चुकीचे का आहेत ते पाहून घेऊ. निर्भत्सना हा शुद्ध शब्द लहान निर्भत्सना ह्याप्रमाणे लिहितात. मतितार्थ हा शुद्ध शब्द लहान मतितार्थ याप्रमाणे लिहावा. शुश्रूषा हा शुद्ध शब्द लहान मोठा शुश्रूषा याप्रमाणे लिहावा. मित्रांनो, आतापर्यंत आपण 15 प्रश्न पाहिले. या 15 प्रश्नामध्ये आपण एकूण 26 शुद्ध शब्द पाहिले. या सर्व 26 शब्दांची एकदा जलद उजळणी करूया, तेही आपल्या लहान मोठ्या पद्धतीनुसार, जेणेकरून ते तुमच्या कायमस्वरूपी स्मरणात राहतील. लहान गटातील शब्द: लहान सुगरण, लहान स्वाभाविक, लहान शिक्षण, लहान क्षत्रिय, लहान कुटुंब, लहान आध्यात्मिक, लहान क्षितिज, लहान सुज्ञ, लहान निर्भत्सना, लहान मतितार्थ, लहान परिशिष्ट, लहान तिखट. आता मोठ्या गटातील शब्द: मोठा आशीर्वाद, मोठी परीक्षा, मोठा पोलीस, मोठा कोट्याधीश, मोठी अनुसूया, मोठा तीक्ष्ण, मोठा तीर्थस्थान. आता मिश्र गटातील शब्द: लहान मोठा कुतूहल, लहान मोठी कपिलाषष्ठी, लहान मोठा सुश्रूषा, मोठी लहान अतींद्रिय. मुक्त गटातील शब्द: हाहाकार, तत्काळ, महात्म्य. तर मित्रांनो, ही होती आपली शुद्ध शब्द पाठ करण्याची लहान मोठा ट्रिक. आता आजचा तुमचा टास्क आहे दिग्दर्शक आणि दिग्दर्शिका हे 2 शब्द या ट्रिक अनुसार कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. यामुळे ते शब्द तुमच्या कायमस्वरूपी स्मरणार्थ राहतील. जर तुम्हाला आजची ही ट्रिक सोपी आणि उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचे एक लाईक आम्हाला अशीच नवीन ट्रिक बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन देते. पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या पुढच्या मराठी व्याकरणाच्या ट्रिक्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुमच्या अभ्यासू मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मन लावून अभ्यास करा. यशस्वी व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.